आज आमच्या इथे होता बड्डे. आता कोणाचा काय ते तुम्हाला पुढे कळेलच. त्याआधी इथे म्हटलं चला तुमच्या संग चटपटी एक रेसिपी शेअर करावी. तर मी मकाचे कणस आणले होते, छान सोलून घेतले. त्यानंतर मग इथे दाणे काढून घ्यायचे होते, थोडेसे कवळेच होते त्यामुळे खूप जड गेले आणि मी भाऊनी ते दाणे पटकन सोलून घेतले. त्यानंतर इथं कणीस एक भाजायला ठेवला आणि मग छानच तव्यामध्ये भाजून घ्यायचे त्याचे दाणे. त्यानंतर थोडे भाजल्यानंतर मग त्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर थोडी छान भाजून घ्यायचे. त्यानंतर मग त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आणि मीठ टाकायचं. तुमच्या तिखटनुसार टाका आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतं, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर इथं होता आज आत्यांचा बड्डे, म्हणजेच माझ्या सासूबाईंचा बड्डे. मग छान असं सेलिब्रेशन केलं आमच्या घरात. मीच एकटी होते त्यामुळे मीच ओवाळलं. मग छान ओवाळल्यानंतर मग इथं केक कटिंग झाला. इथं शिव मांडीवर बसली होती कारण तिला केक खायचा होता. मग तिला थोडासा केक घातला, जास्त काय मी घालत नाही. त्यानंतर मग जेवण करून घेतलं. इथं पार्सल आज मामांनी पाणीपुरी आणि कच्ची दाबेली आणली होती. मग छान असं जेवण केलं आणि चटपटा पण खूप छान झाला होता. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इथे सेंड करते. बाय बाय.